सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा जोरात सुरू असताना आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक जण इच्छुक उमेदवार कामाला लागलेत. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक नेहमीच चर्चेत असते. यंदा या निवडणुकीत नवीन 2 चेहरे समोर येताना पाहायला मिळतात. शिरड शहापूर येथील वॉर्ड क्रमांक 2 चे ग्रामपंचायत सदस्य गुलाम नबी जिलानी शेख हे शिरड शहापूर गणातून पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. गुलाम नबी जिलानी शेख यांनी आजपर्यंत विविध सामाजिक कार्यात सहभाग देखील घेतला. गाव तथा परिसरात त्यांचा दांडगा संपर्क असल्यानं ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात देखील समाज हिताची कामं त्यांनी केली असल्यानं त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदमध्ये ही जागा सर्वसाधारणला सुटल्यानं डॉक्टर विष्णुकांत रामजी बोंगाने हे नाव देखील समोर आले. डॉक्टर विष्णुकांत रामजी बोंगाने हे उंबरा येथील रहिवासी असलेले शिक्षक रामजी बोंगाने यांचे चिरंजीव आहेत. डॉक्टर विष्णुकांत बोंगाने यांचाही सर्कलमध्ये दांडगा संपर्क आहे. वैद्यकीय क्षेत्रात असल्यानं सर्कलमधल्या प्रत्येक गावागावात त्यांची ओळख आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे यांच्या निकटवर्ती असल्यानं डॉक्टर विष्णुकांत रामजी बोंगाने हे नाव आता समोर आलंय. यास अनेक जण जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, तर अनेक जण पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी तयारी करतात. सध्या शिरड शहापूर सर्कलमध्ये अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय, तरी पक्के चेहरे मात्र अजून समोर आले नाहीत. यामध्ये कोण कोणत्या पक्षाकडून लढणार आहे, कोणाला तिकीट मिळणार आहे याबद्दल अजूनही निश्चित नसला तरी शिरड शहापूर पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी गुलाब नबी जिलानी शेख आणि जिल्हा परिषदेसाठी डॉक्टर विष्णुकांत रामजी बोंगाने या 2 नावांची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. मात्र येणारा काळच ठरवेल नेमकं तिकीट कुणाला आणि उमेदवारी कोण आणि कोणता पक्ष.